सराव संच 3.1 इयत्ता 10वी. क्वेश्चन 1मधलं तिसरं एक्झाम्पल. खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. -10, -6, -2, -2 या अंकगणिती श्रेणीमध्ये -10, -6, -2, -2 डॅश डॅश डॅश. त्यामुळे T1 -10 आहे, T2 -6 आहे, T3 -2 आहे, T4 2 आहे. त्यामुळे T2 - T1 -6 into bracket -10 bracket close D आपणास काढावायचे आहे. म्हणून -6 मायनस इंटू मायनस प्लस येतात. -6 + 10, 10मधून 6 वजा केले असता +4 उरतात. म्हणून या ठिकाणी सामायिक फरक D हा 4 आलेला आहे. त्यानंतर T3 - T2 -2 मायनस इंटू ब्रॅकेट -6 ब्रॅकेट क्लोज -2 मायनस इंटू मायनस +6 होतात. 6मधून -2 वजा केले असता 4 उरतात. या ठिकाणी सामायिक फरक हा 4 आलेला आहे. त्यानंतर T4 - T3 2 मायनस इंटू ब्रॅकेट -2 2 मायनस इंटू मायनस प्लस होईल. या ठिकाणी 2 + 2 4 येईल. या ठिकाणी सामायिक फरक 4 आलेला आहे. हा सारखाच आहे, त्यामुळे ही अंकगणिती श्रेणी आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 0.3, 0.33, 0.0333. आता या श्रेणीमध्ये T1 0.3, T2 0.33, T3 0.0333. त्यामुळे T2 - T1 0.33 - 0.3 0.03. T3 - T2 0.0333 - 0.33. या ठिकाणी बार 0.3033 अशा प्रकारचं पद येतं. त्यामुळे हा सामायिक फरक हा सारखा नाही, म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. त्यानंतर क्वेश्चन 1मधील एक्झाम्पल 5 0, -4, -8, -12 डॅश डॅश. या ठिकाणी पहिले पद T1 0, T2 -4, T3 -8 आणि T4 -12 आहे. त्यामुळे आपणास T2 - T1 -4 -0. या ठिकाणी पहिले पद 0 आहे. त्यामुळे -4मधून 0 वजा केले असता -4 उरतात. त्यानंतर T3 - T2 -8 मायनस इंटू ब्रॅकेट -4 मायनस इंटू मायनस या ठिकाणी प्लस होतात. त्यामुळे -8 + 4 -4. -8मधून +4 वजा केले असता -4 उरतात. त्यानंतर T4 - T3 -12 मायनस इंटू ब्रॅकेट -8 -12 मायनस इंटू मायनस इथं प्लस होतात.
-12मधून +8 वजा केले असता -4 उरतात. त्यामुळे या ठिकाणी सामान्य फरक हा सामायिक फरक हा -4 आलेला आहे. आणि या अंकगणिती श्रेणीमध्ये सामायिक फरक सारखाच आणि -4 आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. त्यानंतर क्वेश्चन 6. -1/5, -1/5, -1/5 या ठिकाणी पहिले पद -1/5, दुसरे पद -1/5, तिसरे पद -1/5 या अंकगणिती श्रेणीमध्ये T1 = -1/5, T2 = -1/5, T3 = -1/5. या ठिकाणी आपणास सामायिक फरक काढावायचा आहे. त्यामुळे T2 - T1 = -1/5 मायनस इंटू ब्रॅकेट -1/5 ब्रॅकेट क्लोज -1/5 मायनस इंटू मायनस प्लस होतात 1/5 = 0. -1/5 आणि प्लस 1/5 0 येतात. त्यानंतर T3 - T2 = -1/5 मायनस इंटू ब्रॅकेट -1/5 -1/5 मायनस इंटू मायनस प्लस होतात 1/5 = 0. -1/5 प्लस 1/5 = 0. या श्रेणीमधील सामायिक फरक 0 आहे, हा सारखाच आहे. त्यामुळे ही अंकगणिती श्रेणी आहे. त्यानंतर क्वेश्चन 7. 3, 3 + √2, 3 + 2√2, 3 + 3√2 आता या ठिकाणी T1 = 3 आहे, T2 = 3 + √2, T3 = 3 + 2√2, T4 = 3 + 3√2 आहे. आपणास सामायिक फरक काढायचा आहे. त्यामुळे T2 - T1 = 3 + √2 वजा 3 = √2, T3 - T2 = 3 + 2√2 - 3 + √2 = √2, T4 - T3 = 3 + 3√2 - 3 + 2√2 = √2. या ठिकाणी सामायिक फरक हा √2 येतो. त्यामुळे ही अंकगणिती श्रेणी आहे. त्यानंतर एक्झाम्पल 8. 127, 132, 137 या ठिकाणी पहिले पद म्हणजेच T1 = 127 आहे, T2 = 132, T3 = 137 आहे. त्यामुळे T2 - T1 = 131 - 127 = 5, T3 - T2 = 137 - 132 = 5. या ठिकाणी सामायिक फरक 5 आलेला आहे आणि हा फरक सारखाच आहे. त्यामुळे ही अंकगणिती श्रेणी आहे. त्यानंतर क्वेश्चन 2. जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद A व सामान्य फरक D असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. या ठिकाणी A = 10 म्हणजे पहिले पद 10 आहे, D = 5, सामायिक फरक हा 5 आहे. पहिले पद A = 10, D = 5, त्यामुळे पहिले पद 10, दुसरे पद 10 + 5 15, तिसरे पद 15 + 5 20 येईल आणि तिसरे पद 20 + 5 25, 25 + 5 30 येईल. त्यामुळे 10, 15, 20, 25, 30 ही अंकगणिती श्रेणी येईल.
त्यानंतर एक्झाम्पल 2, a इज इक्वल टू -3, d इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू -3, d इज इक्वल टू 0. सामायिक फरक हा 0 दिलेला आहे, त्यामुळे -3 + 0 -3, -3 + 0 -3, -3 + 0 -3, त्यामुळे -3, -3, -3, -3, डॅश डॅश ही अंकगणिती श्रेणी येईल. त्यानंतर क्वेश्चन 5, a इज इक्वल टू 6. a म्हणजेच पहिले पद 6 दिलेले आहे, d म्हणजे सामायिक फरक -3 दिलेला आहे. त्यावरून आपणास अंकगणिती श्रेणी काढायची आहे. या ठिकाणी a इज इक्वल टू 6, d इज इक्वल टू -3, म्हणून t1 इज इक्वल टू 6, t2 - t1 इज इक्वल टू d, t2 - 6 इज इक्वल टू -3, म्हणून t2 इज इक्वल टू -3 + 6 इज इक्वल टू 3. 6 मधून -3 वजा केले असता 3 उरतात, त्यामुळे t2 हे 3 आलेले आहे. आता t3 - t2 इज इक्वल टू -3, t3 - 3 इज इक्वल टू -3, t3 इज इक्वल टू -3 + 3. समीकरणाच्या डाव्या बाजूला -3 आहे, त्यामुळे उजव्या बाजूस प्लस होईल. -3 आणि +3 0 येतात, म्हणून t3 इज इक्वल टू 0. आता t4 काढवायचे आहे आपणास. t4 - t3 इज इक्वल टू d, t4 - t3 0 आहे, त्यामुळे t4 - 0 इज इक्वल टू -3, t4 इज इक्वल टू -3 + 0 इज इक्वल टू -3. t1 या ठिकाणी 6 आहे, t2 3 आहे, t3 0 आहे, t4 -3 आलेला आहे, त्यामुळे आपली अंकगणिती श्रेणी 6, 3, 0 आणि -3 डॅश डॅश 6, 3, 0, -3 डॅश डॅश ही अंकगणिती श्रेणी येईल. त्यानंतर क्वेश्चन 6, a इज इक्वल टू -19, d इज इक्वल टू -4. पहिले पद आपल्यास a इज इक्वल टू -19 आहे, d म्हणजे सामायिक फरक हा -4 दिलेला आहे. पहिले पद a इज इक्वल टू -19, म्हणून t2 - t1 इज इक्वल टू d, t2 इंटू ब्रॅकेट -19 इज इक्वल टू -4, t2 इज इक्वल टू -4 -19 इज इक्वल टू -23. t2ची किंमत या ठिकाणी -23 इतकी आलेली आहे. आता t3 - t2 इज इक्वल टू d, t3 इंटू ब्रॅकेट -23 इज इक्वल टू -4, t3 इंटू मायनस प्लस होतात या ठिकाणी, t3 + 23 इज इक्वल टू -4, t3 इज इक्वल टू -4. या ठिकाणी समीकरणाच्या डाव्या बाजूला +23 आहे, त्या उजव्या बाजूस -23 येतील. -4 आणि -23ची बेरीज होईल, -27 इतकी येईल, त्यामुळे t3 इज इक्वल टू -27. त्यानंतर t4 काढायचे आहे. t4 - t3 इज इक्वल टू d, t4 इंटू ब्रॅकेट -27 इज इक्वल टू -4, t4 + 27 मायनस इंटू मायनस प्लस होतात 27 इज इक्वल टू -4, t4 इज इक्वल टू -4. या ठिकाणी 27 प्लसमध्ये आहे, समीकरणाच्या उजव्या बाजूस मायनसमध्ये जाईल, त्यामुळे -4 आणि -27ची बेरीज केली असता -31 इतकी येते. त्यामुळे आपले पहिले पद -19, दुसरे पद -23, तिसरे पद -27, चौथे पद -31 इतके येईल. त्यामुळे -19, -23, -27, -31, -19, -23, -27, -31 पुढे
डॅश 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 येईल. ही अंकगणिती श्रेणी अशा प्रकारची येईल. पहिले पद आणि सामायिक फरक दिलेला असताना ही अंकगणिती श्रेणी येते. त्यानंतर क्वेश्चन 3. खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. एक्झाम्पल 1 दिलेले आहे 5, 1, -3, -7 डॅश डॅश. या ठिकाणी पहिले पद 5 दिलेले आहे, त्यामुळे T1 = 5, T1 = 5, T2 = 1, T3 = -3, T4 = -7. सामान्य फरक आपणास या ठिकाणी काढायचा आहे. T2 - T1 = 1, -5 = -4, T3 - T2 = -3, -1 = -4, T4 - T3 = -7 into bracket -3 bracket close. -7 मायनस इंटू मायनस प्लस होतात. -7मधून +3 वजा केले असता -4 राहतात. म्हणून या ठिकाणी पहिले पद A = 5, T1 = 5, सामान्य फरक D = -4. त्यानंतर क्वेश्चन 3 मधले एक्झाम्पल 2 0.6, 0.9, 1.2, 1.5. या ठिकाणी पहिले पद A दिलेले आहे. A = 0.6, त्यामुळे T1 = 0.6, T2 = 0.9, T3 = 1.2, T4 = 1.5. T2 - T1 = 0.9 - 0.6 = 0.3. T3 - T2 = 1.2 - 0.6 = -1.2 मधून -0.6 वजा केले असता 0.3 येतात. T4 - T3 = 1.5 - 1.2 = 0.3. म्हणून या ठिकाणी पहिले पद 0.6 आहे. सामान्य फरक D = 0.3 इतका येतो. त्यानंतर क्वेश्चन 3 मधील एक्झाम्पल 3 127, 135, 143, 151 डॅश डॅश. या ठिकाणी पहिले पद A = T1 = 127 आहे, त्यामुळे T1 = 127, T2 = 135, T3 = 143, T4 = 151. या ठिकाणी आपणास सामायिक फरक काढायचा आहे. म्हणून T2 - T1 = 135 - 127 = 8 येतात. या दोन्हीची वजाबाकी केली असता 8 येते. त्यानंतर T3 - T2 = 143 - 135 = 8. T4 - T3 = 151 - 143 = 8. या ठिकाणी पहिले पद A = T1 हे 127 आहे आणि फरक सामायिक फरक हा 8 येतो. त्यानंतर 4 एक्झाम्पल 4 1/4, 3/4, 5/4, 7/4 डॅश डॅश. या ठिकाणी पहिले पद A = T1 = 1/4 आहे. T1 1/4, T2 = 3/4, T3 = 5/4, T4 = 7/4.
त्यामुळे आपल्याला सामायिक फरक काढण्यासाठी T2 - T1 = 3/4 - 1/4 = 2/4. 2 2 जा 4, त्यामुळे या ठिकाणी 1/2 येतात. T3 - T2 = T3 - T2 = 5/4 - 3/4. 5 मधून 2 वजा 5 मधून 3 वजा केले असता 2/4 उरतात. 2 2 जा 4, 1/2 येतात इथं. T4 - T3 = 7/4 - 5/4. 7 मधून 5 वजा केले असता 2 उरतात. /4 2/4 2 2 जा 4, या ठिकाणी 1/2 येतात. त्यामुळे पहिले पद या ठिकाणी 1/4 आहे. सामान्य फरक हा 1/2 इतका येतो. या ठिकाणी सामायिक फरक 1/2 येतो आणि पहिले पद